सर दुसरं म्हणजे आताचे जे मार्केट आहे तर कुठेतरी तुम्हाला वाटतं की करेक्टिव्ह लेवल या मार्केटमध्ये आलेली आहे का अजून एखादी रॅली अपेक्षित आहे, काय सांगता येईल? आणि बाय ऑन डिप्स ही जी स्ट्रॅटेजी बऱ्याच फंड मॅनेजरची ही आवडती आहे की बाय ऑन डिप्स ते म्हणतात, ते थोडं आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगा. नाही, बिलकुल बाय ऑन डिप्स ही एक जी स्ट्रॅटेजी आहे, ही स्ट्रॅटेजी गेले 25 वर्ष चालू आहे. आणि असं नाही की ह्याच्या अगोदर नव्हती, पण 90 ते एक पकडूया साधारणतः 7-8 वर्षाचा एक काळ होता, ज्याच्यामध्ये काय झालं की पूर्ण मार्केटची जी डेमोग्राफी होती ती पूर्ण चेंज झाली. मार्केटमध्ये जे सेक्टर्स चाललेले होते 90 साली ते 96, 97, 98मध्ये थंड होते पुष्कळच. पण जे 98 नंतर जर तुम्ही बघायला घेतलं तर मोस्टली जे सेक्टर त्यावेळेला चाललेले आहेत ते अजूनही चालत आहेत. त्यावेळेला जे स्टॉक्स चाललेले आहेत ते अजूनही चालत आहेत. आणि त्यामुळे असं वाटतं की करेक्शनमध्ये म्हणजे मार्केटमध्ये जी घसरण येते त्या घसरणमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करत गेलात तर त्याचे फायदे होतात. आणि आत्ताचं मार्केट तुम्ही बघायला घेतलं तर मार्केट अजूनही अनसर्टन न्यूज फ्लोमध्ये आहे. म्हणजे काय आहे ना की US आणि इराण ह्याच्यामध्ये नक्की काय होणार आहे त्याचं आउटकम अजूनपर्यंत बाहेर येत नाही आहे. पण आता मार्केट हळूहळू काय करत चाललं आहे की त्या गोष्टींना आपण इग्नोर करतो आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की मार्केट वाढतं आहे. मार्केटचं लक्ष आहे क्रूड ऑइलवरती आणि त्यामुळे मार्केट थांबलेलं आहे. अदरवाईज मला असं वाटतं की जर क्रूडचे जे प्राइसेस आहेत ते जर $80 खाली आलेत तर मग हे मार्केट अजूनही इकडनं उसळी घेऊ शकतं. तर पुढच्या येणाऱ्या काही 1-2 महिन्यांमध्ये पॉसिबल आहे की काही अजूनचं समजा अजून जर वॉर इम्प्लिकेशन्स वाढलेत आणि जर मार्केट पडलं तर एक चांगली अपॉर्च्युनिटी, कारण की एक अपॉर्च्युनिटी गेलेली आहे. मला असं वाटत नाही की मार्केट परत 22,000 येईल. मार्केटने 22,000 एकदा दाखवून टाकलं. आता एखाद वेळेस जास्तीत जास्त आलं तर परत 23,000 येईल. पण ती एक लास्ट अपॉर्च्युनिटी असेल. आणि त्याप्रमाणे जर सेन्सेक्स बघायला घेतलं तर 76,000 वगैरेच्या आसपास येईल, 76,000च्या आसपास येईल. आणि मग तिकडनं परत मार्केटमध्ये एक परत अपवर्ड ॲक्टिव्हिटी बघायला मिळेल. तुम्ही एक चांगलं सांगितलं की जरा थांबा, विचार करा, पण गुंतवणूक करा. सर